टाळ्याच्या गजरात सरांचं स्वागत करा. वाघमारे सरांना विनंती आहे 2 शब्द तुम्ही सर्वांसमोर उपस्थित करावे. वाघमारे सर. जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी पंचांग प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर घराण्याला मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. आज शाक्यमुनी बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालबालिका तसेच सर्व संत सैनिक दलाचे पदाधिकारी यांना सप्रेम जय भीम करतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या भीम जयंती निमित्त या ठिकाणी जमलो आहोत. या 135व्या जयंतीच्या मी आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले जे काही तत्व आहेत, मूल्य आहेत ते आपल्याला स्वीकारावे लागतील. भारतीय संविधानाचं संरक्षण करावे लागेल आणि भारतीय संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आम्हा सर्वांचे उद्धार करते आंबेडकर घराणं या ठिकाणी काम करतंय. आपण आंबेडकर घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. बंधूंनो, हा काळ आता धोक्याची घंटा असलेला काळ आहे. जर आपण बघायला गेलो तर काल परवा एक बातमी आली की आरक्षण उपवर्गीकरणावरती हरकती मागवण्यात आल्या. अनाजी पंथाने खेळ केला. बघा, 11 तारखेला ती घोषणा केली. आपण 1 तारखेपासून ते हा पूर्ण महिना भीम जयंतीमध्ये असतोय. त्यांना माहित आहे या आरक्षण उपवर्गीकरणामध्ये आणि या संविधानामध्ये कोणी जर संरक्षण करणारे असतील तर तो समुदाय बौद्ध आहे आणि हा बौद्ध समुदाय आता इव्हेंटमध्ये गुंतलेला आहे आणि आपण याचा फायदा घेऊन या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण चालू करा. त्या उपवर्गीकरणामध्ये हरकत येणार नाहीत. हा त्यांचा कुटील डाव या ठिकाणी आपल्याला हाणून पाडायचा आहे आणि हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सर्वप्रथम जर समोर कोणी आला असेल तर ते आंबेडकर घराण्याला आहे. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांनी पुढे येऊन या आरक्षण उपवर्गीकरणामध्ये आवाज उठलेला आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण ही आरक्षण उपवर्गीकरणामध्ये मुख्यमंत्र्याला आणि या समाज कल्याण विभागाला आपण मेल पाठवायचा आहे. ते मेल आयडी सुद्धा आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रुपवरती आलेले आहेत. आपल्या परिसरात भारतीय बौद्ध महासभेचे सैनिक आहेत. या सैनिकांशी संपर्क साधून आपण ती मेल आयडी घेऊन आपल्या हरकती घ्यायच्या आहेत. हा काळ मनोवादी व्यवस्थेला आपल्याला ठेचून काढण्याचा आहे आणि या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी शुभेच्छा फक्त त्याच लोकांना देईल जे आजपर्यंत मनोवादी लोकांच्या दावणीला बांधलेले नाहीत, जे लोक इलेक्शनच्या वेळेस सुद्धा मनोवादी लोकांचे नाहीत. कारण की 1 दिवसापुरता इव्हेंट करणं याला आम्ही कधी मान्य करणार नाहीत. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार फेडायचे असतील तर आपल्यालाही स्वाभिमानी जीवन जगावे लागेल आणि स्वाभिमानी जीवन जगायचं असेल तर एकमेव आहे आंबेडकर घराणं. एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण आंबेडकर घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपलं जीवन स्वाभिमानी आपण जगलं पाहिजे आणि आपल्यावरती असलेला जो संविधानवादी लोकांचा विश्वास आहे तो विश्वास आपण जिंकला पाहिजे हेच सांगतो आणि त्याच फक्त स्वाभिमानी लोकांना शुभेच्छा देतो. इतर कोणी गुलामगिरीत जगणारे लोक असतील, मनोवादी व्यवस्थेला पोचणारे लोक असतील, त्यांना या जयंतीच्या मी कुठल्याही प्रकारे शुभेच्छा देणार नाही. एवढं बोलून आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. खूप धन्यवाद.